नमस्कार. तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. लोकसभेच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात असलेलं महायुतीच्या सरकारच्या हे लक्षात आलं की येणारी विधानसभेची निवडणूक आपल्याला जिंकायची असेल तर काही गोष्टी करणं गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे विधानसभेच्या दृष्टीने महाराष्ट्रात काही योजना राबवत आहेत. याचं मुख्य उदाहरण म्हणजे लाडकी बहीण योजना. महायुती सरकारला या योजनेमुळे महिलांचे मतदान आपल्या बाजूने खेचून घ्यायचं आहे असं बोललं जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र सरकारच्या काही योजना राज्यात राबवल्या जात आहेत. पण सामान्य लोकांचं म्हणणं आहे की एकीकडे सरकार योजना देत आहे तर दुसरीकडे महागाई वाढवत आहे. या योजना राबवण्यापेक्षा महागाई कमी झाली पाहिजे. सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, किराणा, भाजीपाला या मनुष्याच्या जीवन आवश्यक गोष्टी असतानाही त्यांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. सामान्य माणसाने जगायचं कसं हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला आहे. या संबंधित राज्य लोकतंत्रशी बोलताना एका नागरिकाने आपले मत मांडले आहे. नमस्कार, मी यल्लालिंग लक्ष्मण शिवपुरे. राहायला मी पुण्यात आहे, शिवाजीनगरला. माझे हे प्रॉब्लेम आहेत की सरकारकडं माझे प्रॉब्लेम हे आहेत की महागाई एवढी झाली आहे. आजपर्यंत कुठलं मुख्यमंत्री की आमदार की खासदार भाजीपाल्याच्या दुकानावर जाऊन भाजीपाला आणला आहे की डाळ, साखर, तांदूळ आणलेले आहेत, त्यांना काय प्रॉब्लेम वैयक्तिक गरीब लोक काय खावं हे त्यांना कळतं आहे का जरा तर? ते कधी स्वतः जाऊन दुकानावर आणलेत काय? ते एक सोन्याच्या चमच्याने जर खात असले तर आम्ही गरीब माणसं काय करायचे? गरीब माणसांना तुम्ही बघा, एकेकाच्या घरात अन्न नाही आहे. सरकारवरून ऑर्डर करताय आम्ही हे केलं ते केलं. ते जरी तुमचे कागदपत्र काढायला गेले तर 10-10, 20-20, 30-30 रुपये घेतात. तिथं 1000-500 रुपये आमचे जातात. सरकारला हे कुठल्या गोष्टीची काळजी नाही आहे गरिबांची. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकांपूर्वी जरी काही योजना आणल्या असल्या तरी त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही. राज्य सरकार अनेक योजना घेऊन येत असतात, पण त्यात गरीब लोकांपर्यंत पोहोचतात का याचा आढावा कुणीही घेत नाही. लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 रुपये एका महिलेला मिळणार आहेत, तेही त्यांनाच ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. आपल्याकडे सिलेंडरचा भाव आहे जवळपास 1200 रुपये. म्हणजे लाडक्या बहिणीचे 1200 रुपये तर सिलेंडरलाच गेले. राहिलेले 300 रुपये 4 भाज्या घेतल्या की संपली लाडकी बहीण योजना. अशा प्रकारच्या योजना घेऊन येण्यापेक्षा सरकारने महागाईवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, ज्याचा फायदा गरिबांपासून सगळ्यांनाच होईल. सामान्य नागरिकांना कोरोना काळानंतर झालेला आर्थिक त्रास आजही कायम झालेला नाही. कोरोना काळात लोकांनी घेतलेले कर्ज, त्याचा लोकांवर आजही परिणाम आहे आणि कर्ज देणाऱ्या बँकांनी आपल्या ग्राहकांना कोणत्याही सवलती दिलेल्या नाहीत. कोरोना काळात कर्जबाजारी झालेला माणूस आजही तेच कर्ज फेडत आहे. याबद्दल राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने कोणतेही ठोस पावले उचललेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता ही सरकारवर नाराज आहे असं सतत समोर येत आहे. यामुळे महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत संपूर्ण महायुतीच्या सरकारवर नाराज आहे. विधानसभेच्या निवडणुकीत याच गोष्टीचा फटका हा महायुतीला नक्कीच बसणार असल्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? या योजना महत्त्वाच्या आहेत की महागाई कमी होणं गरजेचं आहे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.